हात घालण्याचा प्रयत्न करू नये किंवा सांगली जिल्ह्यात कोण आम्हाला अडचण आणायचा प्रयत्न करेल, आमच्यात ह्या बैलगाडी क्षेत्रातलं जी भावाभावासारखं जी वातावरण आहे ह्यात जर कोण मिठाचा खडा टाकत असेल तर त्याला अगदी 100% उत्तर सांगली जिल्हा दिल्याशिवाय राहणार नाही। आणि एम एम नानाला फोन करावा, एम एम नाना त्यांना व्यवस्थित उत्तर देतील। आम्हाला कुणाचंही मन दुखवण्याचा हेतू एम एम नानांचा नाही किंवा आमचा कुणाचा नाही। आणि एम एम नानांचं मन स्वच्छ आहे, त्या स्वच्छ मनानं आपण सांगली जिल्हा एकत्र करून सांगली जिल्ह्याची कमिटी असेल, सगळ्या बॉड्या असतील त्या बॉड्या आपण बनवणार आहे। आणि आपल्या ज्या तालुका बैलगाडी संघटनेच्या कमिट्या बांधायला चालल्या त्याबद्दल काय संभ्रम प्रत्येकाच्या मनात होतं। तर आता ज्या निवड झाल्या त्याबद्दल कुणाचं काय मत नाही, परंतु इथून पुढं तालुक्याची कमिटी ही सगळ्याला विश्वासात घेऊन करावी ही सगळ्यांची इच्छा आहे। आणि इथून पुढं प्रदीप नाना असतील, आपले एम एम नाना असतील, त्यांनी सगळ्यांशी संपर्क साधून इथून पुढं तालुक्याची कमिटी कुणाची नावं घ्यायची, कुणाची नाही, कुणाला वेळ देता येते ही सगळी विचारपूस करून त्यांना ती कमिटीत घ्यावं आणि कुणाला बोलायचं बोला। कुठे बोलायचं नाही, कुठे गेलं नाना नाना कुठे गेलं नाना बोलतो कुठे गेलं या ठिकाणी बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्यानं आपल्या तालुक्याला समिती नेमण्यासाठी प्रत्येक तालुक्याला बैठक घेऊन समिती नेमायचा अधिकार दिलेला आहे। आणि ती लिस्ट किंवा ती यादीवर संघटनेला कळवायची आहे। त्या संदर्भात जे जिल्ह्याचं पद, महाराष्ट्राचं पद, जी काय आपल्या तालुक्यात पदं मिळाली त्याच्याबद्दल आम्हा सर्वांना आनंदच आहे। परंतु इथून पुढं तालुक्याची कमिटी निवडत असताना ज्येष्ठ मंडळी सर्व एकत्र बसून आणि हे पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे नाना असतील, जिल्ह्याचे असतील यांनी एकत्र बसून बैलगाडी मालकांची मिटिंग घेऊन ही कमिटी तयार करावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। आणि इथून पुढं प्रदीप नाना असतील, एम एम नाना असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं कमिटीचं काम करू आणि बैलगाडी संघटना कशी बळकट होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू। आज या ठिकाणी किल्ले मच्छिंद्रगड या ठिकाणी आमचे जुने मित्र विठ्ठल आबा यांच्या घरी आपण सर्वजण जमा झालोय। आणि जमा होण्याचं कारण एकच आहे की आपल्याला राज्यात बैलगाडी संघटनेला चांगलं महत्त्व आले आहे। त्यामुळं आपण वाळवा तालुक्याची कमिटी आमची अजून व्यवस्थित स्थापन नव्हती, ती स्थापन करण्यासाठी आपण सगळी मिळून तालुक्यातले अध्यक्ष मोहन मदने नाना आणि प्रदीप नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथे मीटिंग घेतलेली आहे। आणि या मीटिंगमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की सगळ्यांच्या मनानं, सगळ्याच्या इच्छेनं, एकामेकाच्या विचारानं एक कमिटी अशी तयार करायची की ह्या कमिटीचा आमचा आदर्श महाराष्ट्रानं घ्यावा। असं आम्ही वाळवा तालुक्याची कमिटी बनवून जिल्ह्याला आमची जी काही लोक असतील की त्या जिल्ह्याच्या कमिटीत 4 लोक देणार आहे आम्ही, किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष हे चांगले होतपूर आणि पुढवून काम करणारे, वेळ देणारे अशी माणसं आम्ही ह्या वाळवा तालुक्यात नेमणार आहे। आणि ह्यो आदेश आमचा एम एम नानांनी काल आम्हाला दिला। काल एम एम नानांनी एक व्हिडिओ टाकला, त्या व्हिडिओमध्ये काही थोडासा आता आम्हाला एक ठिकाणी असं फोन आला आहे की तुम्ही प्रत्येक तालुक्याची तुम्ही कसं काय नियोजन करताय किंवा तुम्ही कसं सांगणार आम्हाला की आमच्याच तालुक्यात तुम्ही ही फेरबदल करा किंवा पहिली जी बॉडी नेमलेली त्याच्यात फेरबदल करा। तर आमचा असा कुठलाही हेतू नाही, एम एम नानांचा असला कुठलाही हेतू नाही। पण ते कशासाठी बोलले की बाबांनो, सगळ्यांचं जर तुम्ही 10 जणांची कमिटी केली, तुमच्या जर एक विरोधात 5-6 जण गेली, त्यांनी जर एम एम नानाला फोन केला किंवा याच्यात बदल करायला पाहिजे किंवा काय, तर त्याच्यावर विचार करू असं त्यांना म्हणायचं होतं। पण काही लोकांचा जर गैरसमज झाला असेल, कडेगाव तालुक्यात थोडासा गैरसमज झालाय, तर त्यांनी गैरसमज शोक काढून टाकावा आणि एम एम नानाला फोन करावा। एम एम नाना त्यांना व्यवस्थित उत्तर देतील। आम्हाला कुणाचंही मन दुखवण्याचा हेतू एम एम नानांचा नाही किंवा आमचा कुणाचा नाही। आणि एम एम नानांचं मन स्वच्छ आहे, त्या स्वच्छ मनानं आपण सांगली जिल्हा एकत्र करून सांगली जिल्ह्याची कमिटी असेल,
सगळ्या बॉड्या असतील त्या बॉड्या आपण बनवणार आहे आणि त्या सगळ्या MM नानांनी सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे, तालुका वाईज कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि हे कॉन्टॅक्ट करून सगळ्यांचं मत आलंय की नाना तुम्ही सांगशील त्या पद्धतीत आम्ही करू, म्हणून तिने तर हा व्हिडिओ टाकलेला आहे. सगळा विचार करून आम्ही सांगली जिल्ह्याचं बांधणीकरण आणि संघटना मजबूत करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि ह्या संघटनेत आम्ही वरचे जे कोण असतील बाहेरची किंवा राज्याचे असतील त्यांनी हस्तक्षेप आमच्या सांगली जिल्ह्यात करू नये. आता जी आम्हाला 2 पदं दिलेली आहेत ह्या पदाबद्दल थोडासा गैरसमज कोणाकोणाचा झालेला होता किंवा आम्ही पूर्णपणे गैरसमज दूर केलेला आहे. पण हेच जे काल झालं ते उद्या होऊ नये आणि राज्याच्या कमिटीनं त्याच्यावर लक्ष द्यावं आणि आमच्या सांगली जिल्ह्यात हात घालण्याचा प्रयत्न करू नये किंवा सांगली जिल्ह्यात कोण आम्हाला अडचण आणायचा प्रयत्न करेल. आमच्यात ह्या बैलगाडी क्षेत्रातलं जी भावाभावासारखं जी वातावरण आहे ह्यात जर कोण मिठाचा खडा टाकत असेल तर त्याला अगदी 100% उत्तर सांगली जिल्हा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या सांगली जिल्ह्याचा अभ्यास तुम्ही करून ह्या सांगली जिल्ह्यातला आमचा छोटासा जरी बैलगाडीवाला असला तर त्याच्यावर कसा डाव टाकायचा हे तुमचं चाललेलं आहे कुणाचं तरी, तर ते कुणीही असलं काही करू नये. आमच्यात आम्ही कुणाच्यात मिठाचा खडा टाकायला येणार नाही, आमच्यात मिठाचा खडा कुणी टाकू नये. तालुका असेल आमचा, सांगली जिल्हा असेल, ह्यात ही एवढी माझी हात जोडून विनंती आहे. वरचे कोणीही असू दे, दिलेल्या पदाबद्दल आम्ही सगळ्यांनी सामावून घेऊन ते आम्ही मान्य केलेलं आहे आणि ते प्रदीप नाना असतील, वगैरे बापू असतील, हे MM नानांच्या मार्गदर्शनाखालीच झालं होतं. पण थोडासा आमचा सगळ्यांचा गैरसमज झाला होता की बाबा ही आपल्या सगळ्यात मिळून होया पाहिजे होतं, ते डायरेक्ट तुम्ही वर्ण दिल्यामुळं आमच्यात तुम्ही बॉम्ब टाकला, तर तो आम्ही पूर्णपणे इजवायची ताकद आमच्यात आहे. त्यात हस्तक्षेप सांगली जिल्ह्यात कुणी करू नये. बाकीच्यांनी चांगल्यासाठी करा, वाईटासाठी करू नका ही हात जोडून विनंती आहे. आम्ही सगळी चांगल्या मार्गानं सगळी व्यवस्थितपणे संघटना आम्ही बांधणी करतोय आणि ही बांधणी केली तर राज्याच्या तुमच्या पण उपयोगाला येणार आहे आणि तुम्ही पण आमच्या उपयोगाला येणार आहे. फक्त ह्यात बाकीचं कुठला वैरवाद आमच्यात आणू नका एवढी हात जोडून विनंती करतो. MM नानांच्या अध्यक्षतेखाली, प्रदीप नानांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सांगली जिल्ह्याची बांधणी करतोय, त्यात कुणीही हस्तक्षेप करू नये आणि बैलगाडीवाल्यांनी सगळ्यांनी, आमच्या बैल मालकांनी आम्हाला सगळ्याला सपोर्ट करावा. आम्ही स्वतःसाठी काही करणार नाही, आम्हाला कुठलं पद नको आहे, काय नाही, पण आम्हाला बैलगाडीवाल्यांच्यासाठी झटायचं आहे आणि बैलगाडीवाल्याला कुठं अडचण येईल तिथं उभा राहून त्यांना न्याय द्यायचं काम आम्हाला करायचं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. हां, आणि 27 तारखेला आपण मिटिंग घेतल्या विट्याला 27 तारखेला सर्व जिल्ह्यातील बैलगाडी मालकांनी, चालकांनी, जे पण बैलगाडीच्या संघटनेला संघटित असतील ह्या सगळ्यांनी मिळून त्या मिटिंगला येणं गरजेचं आहे. सगळी यात कुणाचे विचार काय असतील, कुणाच्या डोक्यात काय विचार असतील ते सगळ्याचे विनिमय करू, सगळ्यांचा विचार करू आणि सांगली जिल्हा आपला कसा सगळ्या महाराष्ट्रात 1 नंबर होईल आणि सांगली जिल्ह्याचा आदर्श ह्या महाराष्ट्र राज्यात ह्या संघटनेचा घ्यावा ही एवढं आपली करायची तयारी आहे आणि MM नानांनी आम्हाला तसा आदेश दिलेला आहे. त्या आदेशाप्रमाणे आम्ही ही आता मिटिंग घेतलेली आहे आणि इथून पुढे पण आम्ही त्यांच्या आदेशानुसार ह्या सांगली जिल्ह्यात काम करणार आहे. नमस्कार.